राम मंडळी, पुन्हा एकदा प्रफुल्ल सोनवणे व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. त्याच्या मुलाचा कार्यक्रम आहे उद्या, सो आम्ही त्या कार्यक्रमासाठी चाललोय. आता जेवण करायला, जेवण करू आणि माझ्यासोबत वगैरे काय होतंय मला दाखवतो. वगैरे भाकरी सगळं स्टार्टर आहे. मटन कलेजी एकदम भारी चव होती कलेजीची. मला माहिती असेल की नाही माहिती असेल, बट मला सनसेटशी खूप जास्त प्रेम आहे. फक्त नाशिकमधून धुळ्याला आलो तर काहीच 1.5-2 तासाचा प्रवास बाकी आहे. सबस्क्राईब करा, बोल सबस्क्राईब करा. पाऊस पडेल असं वाटतंय मला आणि अजून ब्लॉग्स येणार आहेत, खूप ब्लॉग्स येणार आहेत. फक्त तुमच्यासाठी ब्लॉग्स काढणार आहे. लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय गाईस. सो राम राम मंडळी, पुन्हा एकदा प्रफुल्ल सोनवणे व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे. सो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो आजचा आपला व्लॉग होणार आहे कल्याण टू भुसावळ कारमध्ये. सो आम्ही चाललोय तिकडे. आत्याच्या मुलाचा कार्यक्रम आहे उद्या, सो आम्ही त्या कार्यक्रमासाठी चाललोय. तर आपले बॉस हाय करा पब्लिकला, हाय करा. हाय मम्मी हाय कर, हाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. बोल बोल ना. मम्मी बोलते, मी नाही बोलत. सो आपला ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे आजचा पण, आणि बघू काय काय आपल्याला शेअर करता येतं व्लॉगमध्ये. मी खूप काही कॅप्चर करेल आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. सपोर्ट बऱ्यापैकी खूप चांगला दिसतोय, सो असंच सपोर्ट करत राहा. सो तुम्हाला वाटत असेल की कसला कार्यक्रम आहे, तर कानांचा कार्यक्रम असतो आमच्या इथे खानदेशमध्ये. कोणाचं जाऊड असतं, ज्याला कोणाला माहिती असेल तर त्याला समजलं असेल. बाकी ज्याला कोणाला नाही माहिती आहे तर यूट्यूब चॅनलच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपडेट राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता खूप सारे व्लॉग येणार आहेत आणि त्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे की कानांचा कार्यक्रम कसा असतो. सो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक फॉलो करायला विसरू नका. आणि माझं इंस्टाग्राम पेज पण आहे, त्याच्यावर पण फॉलो करा, त्याच्यावर पण अपडेट राहा. त्याच्यावर पण खूप साऱ्या स्टोऱ्या वगैरे टाकत असतो मी की आज कसा व्लॉग येणार आहे, कोणाचा व्लॉग येणार आहे, कशाबद्दल व्लॉग येणार आहे. सो कीप सपोर्टिंग गाईज. सिस्टम तो अपना भी हार्ड है ब्रो, देख लो. से कुछ जगह भी सिस्टम होना जरूरी है. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं चढवला. मी हाय कोली कोलीला डोली मुंबईच्या किनारी, मारतीन गोली हाणल्यानं गोली नगर जाऊ बाजारी. सो आपण आलेलो आहे कसारा घाटमध्ये. बघा मोठ्या मोठ्या ट्रक्स किती स्लो चालतात इथे. पूर्ण असा घाट आहे, पूर्ण सरळ. या घाटामध्ये पावसाळ्यात खूप भारी व्ह्यू असतो, बघण्यासारखा असतो. सो ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल यार, सबस्क्राईब करा यार चॅनलला. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. हे बघा भाई, ट्रेन जाते. या बिचाऱ्यांची गाडी खराब झाली, बसले इथे. काय झालं? काम चालू आहे. कसलं काम? बघा गाईस ट्रेन कशी चालली आहे. ट्रेन पण बघू शकता तुम्ही.
ट्रेनला पण 3 इंजिन लावले, कारण की ट्रेनसाठी पण घाट पूर्ण असा असतो, पूर्ण स्ट्रेट. काय असतं ड्रायव्हरसाठी चालवणाऱ्याला थोडं काय असतं व्यवस्थितच चालवावं लागतं. हा का? आणि तू असं डोक्याला का बांधलंय असं? मला एसीची हवा लागते ना. हा, थंड सहन नाही होत का तुला? आमचे प्रो आणि हेवी ड्रायव्हर. सो जो कोणाला माहिती नसणार, ही कार तर नुसती खिलोनासारखी आहे ना पप्पा तुमच्यासाठी. आर्मीमध्ये किती मोठे मोठे ट्रक चालवले होते तुम्ही, जरा सांगा माझ्या सबस्क्रायबरला. कसे चालवले होते, किती वर्ष चालवले होते? सरळ बघून बोलू शकता तुम्ही, असं नाही की तुम्हाला ब्लॉग मध्येच बघून बोलायचंय. शक्तिमान गाडी चालवली. अजून अजून ही लाल परी, आर्मी बस, मोठी बस, बुलेट. बुलेट तर आपल्या घरी पण आहे. बुलेट काय, आर्मीचे बुलेटचे उलटे गेअर असायचे ना. हे बघा गाईस, हे पूर्ण आता पूर्ण सुकलेलं आहे, बट पावसाळ्यामध्ये इथे बघण्यासारखा व्ह्यू असतो. सर, जर कोणाला यायचं असेल इगतपुरी मानस रिसॉर्ट मध्ये, तर पावसाळ्यात मी फुल रिकामा आहे. मला मेसेज करा, DM करा, मी तुमच्या सोबत येणार फिरायला. ज्याला कोणाला माहिती नसणार मी त्याला दाखवणार आहे. आता तरी या घाटला गर्दी नाही राहत ना पप्पा? पहिले किती गर्दी राहायची हा पप्पा? लाईक करा, अजून सबस्क्राईब करा. बोल, सबस्क्राईब करा. हा सो जरा नवीन आहे म्हणून मला पण लाज वाटते ब्लॉगिंग मध्ये बोलताना, तर मम्मीला पण वाटते. नंतर सवय झाल्यावर आता होऊन जाईल. प्रॅक्टिस करावं लागेल, तर रोज प्रॅक्टिस द्यायला लागेल मम्मीला. आमच्या एकच पहिले कमी देऊन देतात, आम्ही नाही देत. सिस्टम आहे बाय, सिस्टम. तुमच्यात आणि आमच्यात जाम फरक आहे. हा फरक तुमच्या डोक्यात टाकून घ्या एक वेळा. जो लोग पीठ पीछे बुराई करते हैं ना भाई, वो लोगों के लिए समझने वाले को इशारा ही काफी समझ चुका होगा, जिसको समझना था. आपण पोचलेलो, कुठे पोचले पप्पा आपण आता? हा, कुठे? सिटी मध्ये, नाशिक सिटी मध्ये, वाईन सिटी नाशिक. आणि भरभरून कमेंट करा. नाशिककरांनो, जय महाराष्ट्र. तुमच्या नाशिकमध्ये आम्ही आलेलो आहे. जे नाशिकवरतून माझा ब्लॉग बघत असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा की मी नाशिकवरतून ब्लॉग बघतोय. आता नाशिक नंतर धुळे, जळगाव आणि मग आपलं भुसावळ. कंटिन्यू बघा आणि स्किप नका करू. स्किप करणार आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये काहीच मजा येणार नाहीये. स्किप नका करू, बघा स्टार्ट टू एंड पूर्ण ब्लॉग बघा, तर तुम्हाला समजेल आणि खूप मजा येईल. पाऊस पडेल असं वाटतंय मला. सो माझे नाशिकचे पण सबस्क्रायबर आहे 2-3, मला माहिती आहे, जेवढा मला आयडिया आहे. आहेत नाशिकचे पण सबस्क्रायबर. तर नाशिकच्या सबस्क्रायबरांना मी एक काम देतो, नाशिकमध्ये पाऊस पडला की नाही पडला हे मला कमेंटमध्ये सांगा. कारण की मी आता तर इथून विदिन 30 मिनिट्स नाशिक क्रॉस होऊन जाईल. बट नाशिकमध्ये पाऊस पडतो की नाही पडतो हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो गाईज, आलो आहे आता जेवण करायला. जेवण करू आणि माझ्यासमोर बघा काय होतंय तुम्हाला दाखवतो. फुल मटण, फुल ताजा बोकड्या कापत आहे. हा. सो आता जेवण वगैरे करू. तर चांगलं आहे ना नाशिकमध्ये. जे नाशिकमध्ये राहतात ते लोक खूप लकी आहेत, कारण की त्यांना गरमीमध्ये पण असं वातावरण भेटतंय. म्हणजे काही सोचनेवाली बात आहे. मुंबईला आता आम्ही असे असतो तर आम्हाला मेन म्हणजे आता घाम, काय बोलू तुम्हाला माहिती आहे मुंबईचं वातावरण कसं आहे, सांगायची गरज नाही आहे.
काय वाटतंय बोकड्या मला बोकड्या पप्पांना भाई आमच्या घरात सगळ्यांना खायचं शौक आहे नॉनव्हेज. सो खूप इंटरेस्टिंग वाटतं त्यांना दाखव बोलतो व्हिडिओमध्ये बोकड्या कापायचं आहे बोकड्या कापायचं आहे. हे आमची खानदेशी लँग्वेज आहे. सो हां ते तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. आता कान वगैरेचे व्लॉग्स खानदेशीमध्ये बनवू किंवा ह्याच लँग्वेजमध्ये सांगा. सो हॉटेलचं नाव आहे जुनी गोदावरी. तुम्ही बघितलं असेल मी दाखवलं. आणि आता बघू हॉटेलची चव कशी आहे काय आहे मला सांगेल मी. हॉटेल फुल ओल्ड स्कूल आहे. ओल्ड स्कूलच आवडते आपल्याला. तुम्हाला माहिती आहे ओल्ड स्कूल ब्रँड कसं असतं. त्यांचे पोळी वगैरे बनवण्याची तंदुरी वगैरे भाकरी सगळं आहे. सो त्यांचं स्टार्टर आहे मटन कलेजी. आपण बघू कशी लागते आता. एक नंबर मसाला कलेजी स्टार्टर आहे. खूप छान चव आहे त्याची. भाकरी आणि आपली हंडी आलेली आहे बघा. पूर्ण तोंडाला पाणी सुटतंय. माझ्या मनाने तुमच्या पण सुटत असेल कदाचित. जेवण एकदम अप्रतिम चविष्ट होतं. एकदम भारी चव होती. कधी मस्त झोपायला. तर लवकरच भेटू गाईज. पुढचा तुम्हाला व्ह्यू भेटणार नाही बघायला. जरा मी झोपतोय आता. मला मस्त जेवण करून एक नंबर झोप आली आहे. आता मस्त झोपणार. बाय बाय. सी यू सून. गुड मॉर्निंग गाईज. तर आपण आहे आता धुळ्यामध्ये. जसं की मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी झोपलो होतो. बघता नाशिकमधून धुळ्याला आलो. आता काहीच 1.5-2 तासाचा प्रवास. मला महत्त्वाची गोष्ट पण सांगायची होती की माझं आता जसं तुम्हाला सांगितलं मी की माझ्या आत्याच्या मुलाचे कान वगैरे आहेत. ज्याला नसेल माहिती की कान वगैरे काय असतात त्यांनी माझा ब्लॉग बघा. आता अजून येईल ब्लॉग आणि अजून ब्लॉग्स येणार आहेत. खूप ब्लॉग्स येणार आहेत. कारण की आता गावाला आल्यानंतर नाही अभ्यास नाही काय नाही नुसतं इथे फिर तिथे फिर. तर त्याच्यामुळे मी नुसते ब्लॉग्स काढणार आहे तुमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी ब्लॉग्स काढणार आहे. तो ब्लॉग कसा वाटतो काय वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा फॉलो करा. आणि कानांची काय कसं असतं कान वगैरे ते सगळं A to Z टोटली फर्स्ट टू लास्ट तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. सो माझ्या ब्लॉग सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मला माहिती असेल की नाही माहिती असेल बट मला सनसेटशी खूप जास्त प्रेम आहे. जेवढं मला मुलीवरती असेल तेवढं मला सनसेटवर प्रेम आहे. की काही बताऊ अभी. हो फायनली गाईज आपण पोहोचलोय भुसावळला. खूप खुशी होते मला भुसावळला येऊन. खूप आनंद होतोय. सो गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे भुसावळला. हे माझं भुसावळचं घर आहे आणि हा माझा मोठा भाऊ हाय कर ब्लॉगमध्ये. सो आता ब्लॉग इथेच संपवतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. आणि तुमच्यासाठी खूप चांगले ब्लॉग काढणार आहे मी उद्या. तुम्हाला जसं की बघितलं असेल हा ब्लॉग तर तुम्हाला माहिती आहे उद्या परवा कोणचा ब्लॉग येणार आहे. तो कीप सपोर्टिंग. लव यू. बाय बाय.